नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्ञानेश्वरी दर्शन या आपल्या सिरीजच्या शेवटच्या भागात. आजच्या भागात ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा, 16वा, 17वा व 18वा आपण घेणार आहोत आणि हा या सिरीजचा संपूर्ण सिरीजचा सर्वात विशेष भाग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्ञानेश्वरी अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. हा संसार नेमका आहे तरी काय आणि सगळ्याच्या पलीकडे असलेला मी कोण? ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात माऊली सुरुवातीलाच आपल्याला एका अतिशय सुंदर आणि विलक्षण रूपकासमोर उभं करतात, संसाररूपी अश्वत्थ वृक्ष. माऊली म्हणतात, हा संसार म्हणजे जणू एक प्रचंड मोठा वृक्ष आहे. पण हा साधासुद्धा वृक्ष नाही आहे. याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली पसरलेल्या आहेत. म्हणजे ज्यातून हा सगळा संसार निर्माण झाला ते मूळ आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे. आपल्याला दिसतं ते फक्त त्याचं विस्तारलेलं रूप. या वृक्षाच्या असंख्य फांद्या म्हणजे असंख्य जीव, असंख्य इच्छा, असंख्य नाती, असंख्य कर्म आणि असंख्य अनुभव. एखाद्या फांदीला धरून आपण म्हणतो, हे माझं घर. दुसरीला धरून आपण म्हणतो, हे माझं कुटुंब. तिसरीला धरून आपण म्हणतो, हा माझा पैसा. चौथीला धरून आपण म्हणतो की ही माझी ओळख. आणि हळूहळू आपण या फांद्यांमध्ये इतके गुंतत जातो की आपण या वृक्षावर बसलेले जीव आहोत की या वृक्षाचाच एक भाग आहोत हेच विसरून जातो. माऊलींच्या दृष्टीने खरी अडचण संसार असण्यात नाही, तर अडचण आहे ती संसाराशी असलेल्या आपल्या चुकीच्या तादात्म्यात. जगात राहणं चुकीचं नाही, नाती ठेवणंही चुकीचं नाही, पैसा कमावणं, कर्तव्य करणं, सुखदुःख अनुभवणं हे काहीच चुकीचं नाही, पण या सगळ्यांना मी समजणं ही खरी अडचण आहे. माऊली या संसार वृक्षापासून सुटण्यासाठी एक सुंदर उपाय सांगतात. वैराग्यरूपी शस्त्राने या वृक्षाची आसक्ती तोड, असं ते म्हणतात. इथे वैराग्य म्हणजे संसार सोडून जंगलात जाणं नव्हे. या उलट संसारात राहूनही संसाराने आपल्या मनाला बांधून ठेवून न देणं. हाताने कर्म करायचं पण मनाने त्याच्या फळाला चिकटून राहायचं नाही. नात्यांमध्ये प्रेम करायचं पण मालकी भावाने त्या नात्यांना कैद करायचं नाही. आणि मग माऊली एक अतिशय मोठा प्रश्न आपल्यासमोर ठेवतात की या सगळ्या संसारात फिरणारा हा जीव आहे तरी कोण? तर तो परमात्म्याचाच अंश आहे. जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं तसं चैतन्य या देहात प्रतिबिंबित होतं. शरीर बदलतं, परिस्थिती बदलते, जन्म येतो आणि मृत्यूही येतो, पण या सगळ्याला जाणणारा जो अंतर्गत साक्षी आहे त्याचं स्वरूप त्याहून वेगळं आहे. पण हा जीव देहाशी इतका एकरूप होतो की स्वतःचं खरं स्वरूप विसरतो. डोळे पाहतात म्हणून मी पाहतो, कान ऐकतात म्हणून मी ऐकतो, मन विचार करतं म्हणून मी विचार करतो, शरीर आजारी पडलं की मी आजारी, शरीर म्हातारं झालं की मी म्हातारा, अशी आपली ओळख शरीरापुरती मर्यादित होते. मात्र माऊली काय म्हणतात, तर तू हे शरीर नाही आहेस, शरीराचा अनुभव घेणाऱ्या चैतन्य स्वरूपाशी तुझी खरी ओळख आहे. आणि इथेच 15व्या अध्यायातील विचार अधिक खोल होतो. भगवंत सांगतात की मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून सर्व प्राणीमात्रांना धारण करतो, मीच चंद्र सूर्याच्या रूपाने जगाला प्रकाश देतो, मीच प्रत्येक जीवाच्या शरीरात जठराग्नीच्या रूपाने अन्न पचवतो. आणि इतकंच नाही तर स्मरण, ज्ञान आणि विस्मरण यांचं मूळही माझ्यातच आहे. म्हणजे आपण देवाला कुठेतरी दूर आकाशात शोधतो, पण माऊली आपल्याला उलट दिशेने घेऊन जातात. तो तिथे नाही, तो तुझ्यात आहे असं ते सांगतात. आणि मग या अध्यायात एक अत्यंत महत्त्वाचा विचार येतो, क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम. जे काही बदलतं, नाश पावतं ते क्षर. हा देह, हे दृश्य जग, शरीराच्या अवस्था हे सगळं परिवर्तनशील आहे. त्याच्या पलीकडे जे अविनाशी आहे ते अक्षर. पण माऊली इथेच थांबत नाही, ते सांगतात की क्षर आणि अक्षर या दोन्हींच्या पलीकडे जो आहे तो पुरुषोत्तम. आणि तो पुरुषोत्तम म्हणजेच परमात्म्याचं सर्वोच्च स्वरूप. म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो तो जर केवळ देह असेल तर तो क्षर आहे. देहाच्या पलीकडचं चैतन्य ओळखलं तर आपण अक्षराचा अनुभव घेऊ लागतो. आणि त्या चैतन्याचाही परमाधार जो आहे त्या पुरुषोत्तमाची अनुभूती म्हणजे अध्यायाचा सर्वोच्च बिंदू. म्हणून 15वा अध्याय आपल्याला एक अतिशय सुंदर प्रवास घडवतो. मी संसारात अडकलो आहे इथून सुरुवात करून मी देह नाही इथपर्यंत तो नेतो. आणि शेवटी माझ्या अस्तित्वाचं अंतिम सत्य हे पुरुषोत्तमच आहे इथपर्यंत आणून आपल्याला तो उभं करतो. म्हणूनच या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं म्हटलं आहे. आणि यानंतर सुरू होतो अध्याय 16वा, दैवासुर संपद विभाग योग. माणसाच्या अंतःकरणात देवत्वही आहे आणि असुरीपणाही. आपण कोणता मार्ग निवडतो हे महत्त्वाचं.
15व्या अध्यायात माऊलींनी आपल्याला आपलं खरं स्वरूप कोणतं हे समजावून सांगितलं, पण 16व्या अध्यायात ते अगदी व्यवहाराच्या जगात उतरतात. कारण आत्मज्ञान ऐकणं एक गोष्ट आहे आणि ते आपल्या आचरणात उतरवणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. म्हणून माऊली आता माणसाच्या स्वभावाकडे पाहतात. 2 प्रवृत्ती असतात माणसाच्या अंतःकरणात, दैवी आणि आसुरी. दैवी संपत्ती म्हणजे अभय, अंतःकरणाची शुद्धता, ज्ञानाची ओढ, संयम, सत्य, अहिंसा, दया, क्षमा, नम्रता, शांतता, स्वाध्याय, इंद्रिय निग्रह आणि सर्वांच्या कल्याणाची वृत्ती. या उलट आसुरी संपत्ती म्हणजे दंभ, अहंकार, गर्व, क्रोध, कठोरता, अज्ञान, लोभ, विषयांची अतिरेकी आसक्ती आणि स्वतःच्या इच्छेलाच अंतिम सत्य समजण्याची वृत्ती. इथे माऊलींचा हेतू कुणाला चांगला किंवा वाईट ठरवणं नाही, उलट ते आपल्याला आरसा दाखवतायत. आपल्यातला राग कोणत्या क्षणी जागा होतो? आपल्याला दुसऱ्याचं यश का सहन होत नाही? आपल्याला कौतुकाची इतकी भूक का असते? आपण चूक केली तरी ती मान्य का करत नाही आणि आपण दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला मोठं का समजतो? हे प्रश्न म्हणजेच या अध्यायाचं खरं चिंतन. माऊली सांगतात की आसुरी वृत्तीचा माणूस हळूहळू अहंकाराच्या एका वेगळ्याच जगात राहू लागतो. त्याला वाटतं मीच सगळं काही केलं, माझ्यामुळेच हे मला मिळालं. इच्छा पूर्ण झाली की आणखी एक इच्छा जन्माला येते. एक मिळालं की दुसरं हवं, दुसरं मिळालं की तिसरं हवं आणि मग मनाला शांतता मिळत नाही. कामना वाढते, त्यातून लोभ वाढतो, लोभ वाढला की क्रोध येतो, क्रोधातून विवेक नष्ट होतो आणि विवेक नष्ट झाला की माणूस स्वतःच्याच हातून स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणून भगवंत आसुरी संपत्तीची 3 मोठी दारं सांगतात: काम, क्रोध आणि लोभ. कामना म्हणजे मला अजून हवं, क्रोध म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे जग घडलं नाही म्हणून जग चुकीचं आहे, आणि लोभ म्हणतो की जे आहे ते पुरेसं नाही. या तिन्हींच्या पलीकडे जाण्यासाठी माऊली आपल्याला दैवी संपत्तीचा मार्ग दाखवतात. संयमाचा, सत्याचा, दयेचा, क्षमेचा आणि नम्रता, आत्मपरीक्षणाचा हा मार्ग. आणि या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट माऊली सांगतात की फक्त चांगलं वाटतं म्हणून आपण काही योग्य समजू नये. आपल्याला काय करावं आणि काय करू नये यासाठी शास्त्राला प्रमाण मानावं. कारण मनाला जे आवडतं ते नेहमीच हिताचं असेल असं नाही. मनाला गोड वाटणारी प्रत्येक गोष्ट औषध नसते आणि मनाला कडू वाटणारी प्रत्येक गोष्टी विषही नसते. म्हणून आपल्या मनाच्या हुकुमावर चालण्यापेक्षा विवेक, शास्त्र आणि सदाचार यांच्या आधाराने जगणं आवश्यक आहे. आणि आता इथे येतो या अध्यायाचा सर्वात सुंदर शेवट. मला वाटतं 16व्या अध्यायाचा शेवट केवळ अर्जुनासाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी आहे. भगवान अर्जुनाला दैवी आणि आसुरी प्रवृत्ती समजावून सांगतायत, काम, क्रोध, लोभ यापासून सावध करतायत, शास्त्राला प्रमाण मानण्याची शिकवण देत आहेत. पण शेवटी ते अर्जुनाला एक वेगळीच जाणीव करून देतात. अर्जुना, तू या दैवी संपत्तीचा अधिकारी आहेस, त्यामुळे तुला घाबरण्याचं कारण नाही. कारण अर्जुनाला हे सगळं सांगण्यामागे फक्त त्याला उपदेश करणं हा हेतू नाही आहे, तर भगवान त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. आणि इथे माऊलींच्या निवेदनात एक अतिशय सुंदर अर्थ दडलेला आहे की ते सांगतायत, भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू जे करशील, ज्या मार्गाने चालशील त्याकडे पुढची माणसं पाहणार आहेत. कारण तू केवळ एक सामान्य मनुष्य नाही आहेस, तुझ्यावर लोकसंग्रहाची जबाबदारी आहे. तू जे आचरण करशील तेच इतरांसाठी प्रमाण बनेल. म्हणून अर्जुनाला सांगितलं जातं की तू स्वतः योग्य मार्गावर राहणं ही केवळ तुझी वैयक्तिक साधना नाही आहे, तर तुझ्या आचरणातून इतरांचाही मार्ग ठरणार आहे. आणि ही गोष्ट आजच्या काळात तर आणखीनच मोठी वाटते. कारण आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय जगतो, कसं वागतो याला अधिक महत्त्व आहे. आणि हाच 16व्या अध्यायाचा शेवट आहे की अर्जुनाला भगवंत सांगतायत की तू जे करशील त्यालाच लोक प्रमाण मानतील, हे तू लक्षात ठेव आणि त्यानुसारच आचरण कर. हा संदेश ते देत आहेत. अर्जुनाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. काही लोक शास्त्राचे नियम पूर्णपणे पाळत नाहीत, तरीही ते मोठ्या श्रद्धेने देवाची पूजा, यज्ञ किंवा इतर धार्मिक आचरण करताना दिसतात. मग अशा लोकांची श्रद्धा कोणत्या प्रकारची मानायची? त्यांची श्रद्धा सात्विक आहे, राजस आहे की तामस आहे? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 17वा अध्याय सुरू होतो. म्हणून या अध्यायाला श्रद्धात्रय विभाग योग असं म्हणतात. या अध्यायात श्रीकृष्ण श्रद्धेचे 3 प्रकार सांगतात: सात्विक, राजस आणि तामस. यांचे स्वरूप समजावून सांगतात. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो की जे लोक शस्त्रविधी सोडून आपल्या श्रद्धेनुसार पूजा अर्चना आणि कर्म करतात त्यांची स्थिती काय असते?
यावर श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक मनुष्याची श्रद्धा त्याच्या अंतःकरणाच्या आणि स्वभावाच्या गुणांनुसार तयार होत असते. मनुष्य जसा असतो त्याची श्रद्धा ही तशीच असते. ज्याच्या मनात सत्वगुण अधिक असतो त्याची श्रद्धा निर्मळ, शांत आणि योग्य मार्गाकडे नेणारी असते. ज्याच्यामध्ये रजोगुण अधिक असतो त्याची श्रद्धा इच्छा, अपेक्षा, प्रतिष्ठा आणि फलप्राप्तीशी जोडलेली असते. तर तमोगुण अधिक असलेल्या व्यक्तीची श्रद्धा अज्ञान, अंधविश्वास, चुकीच्या कल्पना आणि अनुचित आचरणाकडे वळू शकते. म्हणून श्रद्धा ही केवळ माझा विश्वास आहे एवढी साधी गोष्ट नसून ती आपल्या मनाच्या गुणवृत्तीचे प्रतिबिंब असते. मनुष्य ज्याची श्रद्धा ठेवतो त्यानुसार त्याचं जीवन हळूहळू घडत जातं. सात्विक श्रद्धा असणारा मनुष्य देव, सत्य, सदाचार आणि चांगल्या मूल्यांकडे वळतो. राजस श्रद्धेचा मनुष्य शक्ती, संपत्ती, यश, प्रतिष्ठा आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपासना करतो. तर तामस श्रद्धा या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी आहाराचेही 3 प्रकार सांगितले. कारण आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही तर मनावर आणि विचारांवरही होतो. त्यामुळे सात्विक आहार हा आयुष्य वाढवणारा, आरोग्यदायी, स्वच्छ, रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि मनाला प्रसन्न करणारा असतो. असा आहार शरीराला शक्ती देतो आणि मनामध्ये शांतता निर्माण करण्यास मदत करतो. ताजे, योग्य प्रमाणात आणि प्रेमाने तयार केलेले अन्न शरीर आणि मनासाठी हितकारक ठरते. म्हणून सात्विक आहाराचा अर्थ केवळ काही पदार्थ खाणे किंवा काही पदार्थ टाळणे एवढाच नाही, तर अन्न शुद्ध, योग्य प्रमाणात आणि आरोग्याला पोषक असणं हे त्यामागचं तत्त्व आहे. राजस आहार अति तिखट, अति खारट, अति आंबट, फार गरम, उग्र, मसालेदार किंवा शरीराला त्रास देणारा असतो. तामस आहार म्हणजे शिळं, नासलेलं, दुर्गंधीयुक्त, बेचव, अशुद्ध किंवा आरोग्यास अपायकारक अन्न. असं अन्न शरीरासाठी हितकारक नसतं आणि मनावरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यानंतर ते सांगतात यज्ञाचे 3 प्रकार. सात्विक यज्ञ जो शास्त्रविधीप्रमाणे कर्तव्य म्हणून कोणत्याही स्वार्थी अपेक्षेशिवाय केला जातो. अशा यज्ञामध्ये मला याचा काय फायदा होईल हा विचार नसतो. निस्वार्थपणे आणि योग्य भावनेने केलेलं प्रत्येक कर्तव्य हे एका अर्थाने यज्ञच आहे. राजस यज्ञामध्ये कर्म केलं जातं पण त्यामागे फलप्राप्तीची अपेक्षा असते. मला यश मिळावं, माझं नाव व्हावं, लोकांनी माझं कौतुक करावं किंवा मला काही लाभ व्हावा या इच्छेने केलेलं कर्म राजस स्वरूपाचं असतं. तामस यज्ञामध्ये मात्र शास्त्रविधीचा विचार नसतो, योग्य श्रद्धा नसते आणि आवश्यक नियम, शुद्धता किंवा योग्य भावनेचाही अभाव असतो. त्यामुळे केवळ विधी केला म्हणून तो यज्ञ सात्विक होत नाही, त्यामागची भावना आणि योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. त्यानंतर श्रीकृष्ण तपश्चर्येचे 3 प्रकार सांगतात. तप म्हणजे स्वतःला त्रास देणं नव्हे, स्वतःवर संयम ठेवणं, आपले शरीर, वाणी आणि मन योग्य मार्गावर ठेवणं म्हणजे तप. शारीरिक तप म्हणजे शरीराने देव, गुरु, विद्वान आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणं, शुद्धता राखणं, ब्रह्मचर्य आणि संयम पाळणं, तसेच कोणालाही विनाकारण त्रास न देणं. म्हणजेच शरीराचा उपयोग चांगल्या आणि शिस्तबद्ध कृतीसाठी करणं हे शारीरिक तप होय. वाणीचे तप म्हणजे आपले बोलणे सत्य, हितकारक, प्रेमळ आणि आवश्यक असणे. एखाद्याला दुखावण्यासाठी सत्याचा उपयोग करणे योग्य नाही. तसेच खोटे बोलणे, निंदा करणे, कठोर शब्द वापरणे, निरर्थक बोलत राहणे किंवा दुसऱ्याच्या मनाला जाणीवपूर्वक दुखावणे टाळणं हे वाणीचं तप आहे. आपल्या शब्दांमधून दुसऱ्याला आधार, समाधान आणि योग्य दिशात मिळत असेल तर ती वाणी सात्विक आहे. मनाचं तप म्हणजे मनामध्ये प्रसन्नता, शांतता, संयम, आत्मनियंत्रण आणि शुद्ध भावना ठेवणे. मनामध्ये सतत द्वेष, मत्सर, राग, अहंकार किंवा असंतोष ठेवून बाहेरून कितीही धार्मिक आचरण केलं तरी त्याचा फारसा उपयोग नाही. मन शांत आणि निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करणं हे तप सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचं असतं. श्रद्धेने कोणत्याही स्वार्थी अपेक्षेशिवाय आणि मनापासून केलेलं तप सात्विक असतं. लोकांनी आपलं कौतुक करावं किंवा आपली प्रतिष्ठा वाढावी हे इतरांना दाखवता यावं आणि ह्या हेतूने केलेलं जे तप असतं ते राजस असतं. तर स्वतःला किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी अज्ञानामुळे किंवा चुकीच्या हट्टामुळे केलेलं तप तामस स्वरूपाचं असतं. त्यामुळे तप किती कठीण आहे यापेक्षा ते कोणत्या भावनेने केलं आहे हे अधिक महत्त्वाचं. या अध्यायात श्रीकृष्णांनी दानाचेही 3 प्रकार सांगितलेत. योग्य व्यक्तीला योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं दान सात्विक दान. दान करताना यातून मला काय मिळेल असा विचार नसावा.
राजसदान म्हणजे हे उपकाराची भावना, प्रसिद्धी किंवा परत काही मिळण्याच्या अपेक्षेने केलं जातं. अशा वेळी दान केलं तरी मनात मी एवढं केलं हा अहंकार राहतोच. तामस दान हे अयोग्य व्यक्तीला अयोग्य वेळी, अयोग्य पद्धतीनं किंवा अनादराने केलं जातं. त्यामुळे दानाची खरी किंमत रकमेवर नसून दानामागील भावनेवर ठरते. ओम तत्सत, कर्माला पवित्र करणारा भाव. अध्यायाच्या पुढील भागात श्रीकृष्ण ओम तत्सत या 3 शब्दांचं महत्त्व सांगतात. हे परमसत्याचे निर्देश करणारे पवित्र शब्द मानले जातात. ओम हा परमेश्वराचा पवित्र स्मरणभाव दर्शवतो. तत् म्हणजे ते परमेश्वरासाठी आहे, म्हणजे कर्माचे फळ स्वतःसाठी न ठेवता ईश्वराला अर्पण करण्याची भावना. सत म्हणजे सत्य, चांगुलपणा, शुभता आणि अस्तित्व. या भावनेने केलेलं कर्म अधिक शुद्ध होतं. मनुष्याने मीच करता आहे, माझ्यामुळेच सर्व काही होतं असा अहंकार न ठेवता आपलं कर्म ईश्वराला अर्पण करून कर्तव्य म्हणून करावं, हा या भागाचा सुंदर संदेश आहे. शेवटी श्रीकृष्ण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे श्रद्धेशिवाय केलेलं यज्ञ, दान किंवा तप हे कितीही मोठं दिसलं तरी त्यातून अपेक्षित आध्यात्मिक फळ मिळत नाही. तर अशा प्रकारे 17वा अध्याय आपल्याला सांगतो की आपलं बाह्य आचरण आणि आपली अंतर्गत वृत्ती यांचा जवळचा संबंध आहे. आपली श्रद्धा जशी असेल तसे आपले पूजन, आहार, यज्ञ, तप आणि दान यांचे स्वरूप तयार होते. आणि म्हणूनच माणसाचं मोठेपण तो किती पूजा करतो, किती दान देतो किंवा किती कठीण तप करतो यावर ठरत नाही, तर तो हे सर्व कोणत्या भावनेने करतो यावर ठरतं. आणि यानंतर येतो मोक्ष संन्यास योग, ज्ञानेश्वरीचा अध्याय 18वा. हा अध्याय संपूर्ण गीतेचा सार सांगणारा आणि अंतिम निष्कर्ष स्पष्ट करणारा अध्याय आहे. ज्ञानेश्वरीत या अध्यायाला विशेष महत्त्व आहे, कारण आतापर्यंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म, ज्ञान, भक्ती, ध्यान, प्रकृती, पुरुष, गुण, श्रद्धा, स्वधर्म अशा अनेक विषयांचे विवेचन केले आहे. 18व्या अध्यायात या सर्व शिकवणींचा एकत्रित विचार करून मनुष्याने जीवन कसे जगावे, कर्म कसे करावे, त्याग म्हणजे नेमकं काय, मोक्षाचा मार्ग कोणता आणि शेवटी भगवंताच्या चरणी स्वतःला कसं अर्पण करावं हे सांगितलंय. म्हणून हा अध्याय केवळ गीतेचा शेवट नाहीये, तर संपूर्ण गीतेच्या तत्त्वज्ञानाचा निष्कर्ष आहे. अर्जुनाच्या मनात अजूनही एक महत्त्वाचा प्रश्न राहिलेला असतो, संन्यास आणि त्याग यामध्ये नेमका फरक काय? माणसाने कर्म सोडून द्यावं का? संसार, कर्तव्य, जबाबदाऱ्या यांचा त्याग करणं म्हणजे मोक्षाचा मार्ग आहे का? तर या प्रश्नांची उत्तरं देताना श्रीकृष्ण स्पष्ट करतात की कर्म सोडणं आणि कर्मफळाचा त्याग करणं या 2 अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. मनुष्याला आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य टाळता येत नाही. शरीर आहे तोपर्यंत काही ना काही कर्म घडतच राहतं. त्यामुळे बाहेरून कर्म सोडलं पण मनात त्याची इच्छा, अहंकार किंवा फळाची अपेक्षा ठेवली तर तो खरा संन्यास नाही. कर्म करत असताना मनातील आसक्ती आणि फळाची अपेक्षा सोडणं हाच खरा त्याग आहे. ज्ञानेश्वरीच्या या विचारातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर येते. संसारात राहूनही माणूस आध्यात्मिक जीवन जगू शकतो. कुटुंब, व्यवसाय, समाज, जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी करत असतानाही मन परमेश्वराशी जोडलेलं ठेवता येतं. एखाद्या व्यक्तीने आपले कर्तव्य केवळ भीतीने, स्वार्थाने किंवा प्रतिष्ठेसाठी करू नये. त्याऐवजी ते कर्तव्य म्हणून योग्य भावनेने आणि निष्कामपणे करावं. कर्म केलं म्हणून बंधनं निर्माण होत नाही. कर्मामागे असलेली आसक्ती, अहंकार आणि फळाची इच्छा बंधनं निर्माण करते. म्हणून श्रीकृष्ण कर्माचा निषेध करत नाहीत, तर कर्म करण्याची दृष्टी बदलायला सांगतात. 18व्या अध्यायात पुढे ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचेही सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार सांगितलेत. सात्विक ज्ञान म्हणजे सर्व जीवांमध्ये एकच आत्मतत्व आहे अशी एकात्मतेची दृष्टी. बाहेरून माणसे वेगवेगळी दिसतात, त्यांची कामे, स्वभाव, परिस्थिती वेगवेगळी असतात, पण त्यांच्यामध्ये असलेलं चैतन्य एकच आहे हे समजणं म्हणजे सात्विक ज्ञान. या उलट प्रत्येक गोष्ट वेगळी आणि स्वतःपुरतीच आहे असं पाहणं ही मर्यादित दृष्टी आहे. या विचारातून माणसाने दुसऱ्याचा द्वेष न करता सर्वांशी समतेनं वागावं हा संदेश मिळतो. सात्विक कर्म म्हणजे कर्तव्य म्हणून केलेलं, योग्य पद्धतीने केलेलं आणि फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म. राजस कर्मामध्ये मला यश मिळालं पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, मला याचा फायदा झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. तामस कर्मामध्ये योग्य अयोग्य याचा विचार न करता
परिणामांचा विचार न करता किंवा अज्ञानामुळे केलेलं कर्म येतं. त्याचप्रमाणे सात्विक करता शांत, अहंकाररहित, धैर्यवान आणि समतोल असतो. राजस करता फळाच्या अपेक्षेने आणि अहंकाराने काम करतो, तर तामस करता आळशी, निष्काळजी आणि अज्ञानाने वागणारा असतो. यानंतर बुद्धी आणि धृती. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आणि मनाला योग्य मार्गावर टिकवून ठेवण्याची शक्ती, यांचेही 3 प्रकार सांगतात. तर सात्विक बुद्धीला योग्य आणि अयोग्य, कर्तव्य आणि अकर्तव्य, बंधन आणि मुक्ती यातील फरक समजतो. अशी बुद्धी परिस्थिती कठीण असली तरी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करते. राजस बुद्धी अनेकदा स्वार्थ, इच्छा, मोह यांच्या प्रभावाखाली निर्णय घेते आणि तामस बुद्धी चुकीच्या गोष्टींनाच योग्य समजते आणि अज्ञानामुळे सत्याचा मार्ग ओळखू शकत नाही. त्यामुळे माणसाच्या जीवनात केवळ ज्ञान असणं पुरेसं नाही, तर योग्य ज्ञान वापरणारी शुद्ध बुद्धी आणि योग्य मार्गावर टिकवून राहण्याची धृती आवश्यक आहे. आता यानंतर येतात सुखाचे 3 प्रकार. या अध्यायात सुखाचाही विचार केला आहे. प्रत्येक सुख चांगलंच असं नसतं. काही सुख सुरुवातीला कठीण वाटतं, पण त्याचा शेवट चांगला असतो. अभ्यास करणं, शिस्त पाळणं, शरीराची काळजी घेणं, खरं बोलणं, चांगल्या सवयी लावणं यासाठी सुरुवातीला कष्ट घ्यावे लागतात, पण त्यातून पुढे मिळणारं समाधान टिकणारं असतं. हे सात्विक सुख आहे. राजस सुख सुरुवातीला खूप आकर्षक आणि आनंददायी वाटतं, पण नंतर त्यातून अस्वस्थता निर्माण होऊ शकते. तामस सुख आळस, झोप, अज्ञान किंवा निष्क्रियतेतून मिळतं आणि माणसाची प्रगती थांबवतं. त्यामुळे जे लगेच आनंद देतं तेच खरं सुख असं नाही, तर जे मनाला दीर्घकाळ शांत आणि समाधानी करतं ते श्रेष्ठ सुख आहे. यानंतर 18व्या अध्यायातील अत्यंत महत्त्वाचा विषय समोर येतो, तो म्हणजे स्वधर्म. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, क्षमता आणि जबाबदारी आणि जीवनातील भूमिका वेगवेगळी असते. म्हणून दुसऱ्याचे काम कितीही चांगले दिसले तरी स्वतःचे कर्तव्य सोडून दुसऱ्याचे अनुकरण करणे योग्य नाही. स्वतःचे कर्तव्य करताना काही त्रुटी राहिल्या तरी ते अधिक योग्य आहे, कारण आपले जीवन दुसऱ्याच्या जीवनाची नक्कल करण्यासाठी नसते. आपल्याला जे कर्तव्य मिळालं आहे ते प्रामाणिकपणे आणि शुद्ध भावनेने करणं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ चुकीचे कामही माझा स्वधर्म म्हणून करावे का, असं नाही. आपल्या योग्य जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे स्वीकाराव्यात आणि त्यातून पळ काढू नये, असा हा संदेश आहे. ज्ञानेश्वरीत स्वधर्माचा विचार सांगताना एक सुंदर जीवनदृष्टी समोर येते. मनुष्याने आपल्या कामाला कमी किंवा जास्त समजू नये. कामाचे बाह्य स्वरूप मोठे किंवा छोटे असण्यापेक्षा ते कोणत्या भावनेने केले जाते हे महत्त्वाचे आहे. एखादं साधं कामही जर प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावनेने आणि ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर ते साधनेसारखंच होतं. त्यामुळे आध्यात्मिकता केवळ पूजा, ध्यान किंवा संसारापासून दूर जाणं नव्हे, तर आपलं रोजचं कर्तव्यही ईश्वर सेवा म्हणून करणं हीच खरी साधना होऊ शकते. आता 18व्या अध्यायाचा पुढील विचार अधिक सूक्ष्म आहे. मनुष्याने कर्म करताना मी कर्ता आहे हा अहंकार कमी करावा आणि आपल्या कर्माचं फळ परमेश्वराला अर्पण करावं. याचा अर्थ कामात निष्काळजीपणा करणं नाही, उलट आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे करायचं, म्हणजे त्यातून मिळणाऱ्या यशाचं श्रेय स्वतःच्या अहंकाराला द्यायचं नाही. यश आले तरीही नम्र राहायचे आणि अपयश आले तरी खचून जायचे नाही, कारण कर्म करणं आपल्या हातात आहे, पण त्याचे अंतिम परिणाम अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. तर ही दृष्टी माणसाला मानसिक शांतता देते. श्रीकृष्ण अर्जुनाला एक अत्यंत मोठा आध्यात्मिक संदेश देतात, तो म्हणजे सर्व धर्मांचा, म्हणजे स्वतःच्या मनाने धरलेल्या सर्व अहंकारपूर्ण आधारांचा त्याग करून परमेश्वराला शरण जावे. याचा अर्थ आपल्या जबाबदाऱ्या टाकून देणे असा अजिबात नाही. उलट आपल्या कर्तव्याचं पालन करताना माझं काय होईल, मला काय मिळेल, लोक काय म्हणतील या विचारांपासून मुक्त होऊन परमेश्वरावर विश्वास ठेवणं. तर आता श्रीकृष्णाचं हे संपूर्ण विवेचन ऐकल्यानंतर अर्जुनाची सुरुवातीची अवस्था पूर्णपणे बदलते. युद्धभूमीवर सुरुवातीला त्याच्या मनात मोह होता, भीती होती, आप्तांविषयीची माया आणि कर्तव्याबद्दल संभ्रम होता. त्याला युद्ध करावं की नाही याचा निर्णय त्याचा होत नव्हता. पण श्रीकृष्णांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, स्वधर्म, आत्मज्ञान आणि निष्काम कर्म यांचा अर्थ समजावून सांगितल्यानंतर अर्जुनाची बुद्धी स्थिर झाली आहे. त्याला समजलंय की युद्ध करणं ही केवळ हिंसेची कृती नसून आपल्या कर्तव्याचा भाग आहे आणि ते कर्तव्य स्वार्थासाठी नव्हे तर धर्माच्या रक्षणासाठी करायचं आहे.
अर्जुन शेवटी श्रीकृष्णाला सांगतात की त्याचा मोह नष्ट झाला आहे, त्याला सत्य समजलंय आणि आता तो आपल्या कर्तव्याचं पालन करण्यास तयार आहे. आणि हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गीतेचा उद्देश अर्जुनाला युद्ध करायला भाग पाडणं हा नाही आहे, तर त्याचा संभ्रम दूर करून त्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हा आहे. निर्णय शेवटी अर्जुनाचाच आहे. श्रीकृष्ण त्याला ज्ञान देतात, सत्य समजावतात आणि योग्य अयोग्याचा विचार करण्याची दृष्टी देतात, पण निर्णय त्याच्यावर सोपवतात. यावरून आपल्यालाही शिकायला मिळतं की खरं ज्ञान माणसाला परावलंबी बनवत नाही, तर योग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम बनवतं. आणि अशा प्रकारे 18वा अध्याय आपल्याला सांगतो की आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं, योग्य अयोग्य याचा विचार करणारी बुद्धी ठेवणं, सर्वांमध्ये एकच आत्मतत्व पाहणं आणि कर्माचं फळ परमेश्वराला अर्पण करणं, पूर्ण श्रद्धेने भगवंताच्या चरणी शरण जाणं हा गीतेने दाखवलेला मुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे गीतेचा शेवट हा केवळ अर्जुनाच्या युद्धाला सुरुवात होण्याने होत नाही, तर अर्जुनाच्या अंतर्मनातील अज्ञान संपून ज्ञानाचा उदय होण्याने होतो. माऊली निष्कर्ष अगदी सुंदर शब्दात सांगतात की जिथे कृष्ण आणि अर्जुन एकत्र येतात तिथे विजय हा निश्चित असतो. म्हणजे जिथे विवेक आहे आणि त्याला प्रयत्नांची जोड आहे तिथे विजय निश्चित आहे. ज्ञान असावं, पण ज्ञानाला कृतीचीही साथ असावी आणि कृतीला विवेकाची दिशा असावी. अर्जुनाने आंधळेपणाने श्रीकृष्णाचे म्हणणे मानले नाही. त्याने प्रश्न विचारले, शंका मांडल्या, सत्य समजून घेतलं आणि समजल्यानंतर ते आचरणात आणण्याची तयारी दाखवली. त्यामुळे अर्जुन हा श्रद्धा आणि विवेक यांचा सुंदर संगम ठरतो. त्याच्यामुळे गीतेतील संवाद हा केवळ देव आणि भक्त यांच्यातील संवाद राहत नाही, तर प्रत्येक संभ्रमित माणूस आणि त्याला योग्य मार्ग दाखवणारे ज्ञान यांच्यातील संवाद बनतो. शेवटी 18व्या अध्यायाचा आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीचा जर सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा की आपलं कर्तव्य सोडू नका, पण कर्तेपणाचा अहंकार सोडा. कर्म करा, पण कर्मफळाची आसक्ती सोडा. बुद्धीने योग्य मार्ग ओळखा, मनाने परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि शेवटी त्याला पूर्ण श्रद्धेने शरण जा. अर्जुनाचा मोह जसा ज्ञानामुळे दूर झाला, तसाच आपल्या जीवनातील संभ्रमही ज्ञान, विवेक, भक्ती आणि निष्काम कर्मामुळे दूर होऊ शकतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा हा 18वा अध्याय म्हणजे शेवट नसून ज्ञानातून आचरणाकडे आणि संभ्रमातून आत्मविश्वासाकडे येणारी अंतिम दिशा आहे असं समजा.